आगामी विधानसभा चुनाव में अकोला पश्चिम सीट पर शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने दावा किया है। विधानसभा क्षेत्र सहसंयोजक प्रकाश डवले ने कहा कि वे स्वयं चुनाव लड़ने को इच्छुक हैं। अकोला के सरकारी विश्राम गृह में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में डवले ने अकोला पश्चिम सीट पर शिवसेना ठाकरे गुट द्वारा किए गए दावे पर पूछे गए सवाल पर उन्होंने जवाब देते हुए निर्वाचन क्षेत्र में भाजपा प्रतिनिधि रहने के दौरान नहीं हुए विकास की ओर इशारा किया। उन्होंने कहा कि कांग्रेस ने पिछले 30 वर्षों में अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र में 6 बार उम्मीदवार उतारे हैं, लेकिन उन्हें सफलता नहीं मिली। इसलिए अकोला के विकास के लिए हमने पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे को इस निर्वाचन क्षेत्र से उम्मीदवारी के लिए आवेदन सौंपा है। प्रकाश डावले ने ये भी कहा कि अगर पार्टी उन्हें उम्मीदवार बनाती है तो वह पूरी ताकत के साथ अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़ेंगे, और अगर पार्टी ने उम्मीदवारी खारिज कर दी तो पार्टी जिस उम्मीदवार को या जो भी आदेश देगी उस आदेश का पूरी निष्ठा के साथ पालन करेंगे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं उमेदवारी मागितली आहे महाविकास आघाडीची। पत्रकार परिषद यासाठी होती की गेल्या अनेक वर्षांमध्ये अकोल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोजेक्ट्स आलेले नाही आहे। अकोल्याची दयनीय अवस्था झाली आहे। अकोला शहर रिटायरमेंटकडे चाललं आहे, निवृत्तीकडे, आणि अशा शहराला वाचवण्यासाठी काही काम करण्याची गरज निर्माण झाली आणि म्हणून मी पुढे आलो आहे। 2018 मध्ये सुद्धा मी उमेदवारी मागितली होती, पण त्यावेळेस भाजप शिवसेनाची युती होती। युतीमुळे मला उमेदवारी मिळाली नव्हती, कारण अकोला शहरामध्ये 10 वर्षात केंद्र सरकार राज्य सरकारचा प्रोजेक्ट नाही, MIDC डेव्हलप नाही आहे, दाल मिल सारखा मोठा उद्योग आहे पण त्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही। कॉटन सिटी आपण म्हणतो पण कॉटन सिटी फक्त नावापुरती आहे। अकोल्यात कपडा बाजार नाही मोठा असायला पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून लोकांना पिण्याचं पाणी नाही असं आता 8 दिवसांनी एकदा, या सगळ्या गोष्टी समोर ठेवून मी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवारी